च्या वर्गीकरणासंदर्भामध्ये विरोध करणाऱ्या लोकांना स्वतःच्या पायातला बूट काढून दाखवणे आणि त्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाचा विरोध करणे वालों को जूतो मारो सालो को अशा पद्धतीच्या घोषणा एखाद्या आमदाराने देणं खरं तर ही त्याची लायकी सिद्ध करणारा तरीही हा आमदार राहणार नाही। यासाठी बौद्धांनी हायकोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल करून याला तात्काळ आमदारकीवरून हटवण्यासाठी काम करणं काळाची त्यांची लायकी नाहीये की तो आमदार म्हणून राहण्याला बूट दाखवू शकतो। तो ही आमदारकीचा माज आला म्हणून त्याचा माज उतरवणे हे सुद्धा आपल्याच हातात आहे। त्याला मिळालेली आमदारकी ही आपल्याच बापाची देण आहे, त्याच्या बापाची देण नाहीच आहे। आणि तर जर तो आपल्या बापाला बूट दाखवत असेल तर त्याला त्याच्या बापाची जागा दाखवणं काळाची गरज आहे। अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये संदर्भात चाललेल्या मागच्या बऱ्याचशा मोर्चा, आंदोलन, सभा, डिबेट्स यामधून खरं तर विरोधकांचा म्हणजे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि जेव्हा बौद्धिक क्षमता संपत्ती आहे, जेव्हा एखाद्या प्रश्नाला उत्तर देण्याची तुमची बौद्धिक क्षमता नसतीये त्यावेळेस तुम्ही शारीरिक क्षमतेचा वापर करत असता। म्हणजे कुठलाही माणूस हा माणसाचा एक गुणधर्म आहे, ज्यावेळेस तो बौद्धिक क्षमता वापरण्यामध्ये कमी पडतो, त्याची कुवत तेवढी नसते, त्यावेळेस तो शारीरिक क्षमतेचा वापर करतो आणि शारीरिक क्षमतेचा वापर करून त्याला जे पटत नाही म्हणजे त्याच्या जे विरोधात होत आहे त्याला जे पटत नाही त्याला तो शमविण्याचा, दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो। असाच काहीचा प्रयत्न काल एका सभेमध्ये मांगांमधील अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनात असणाऱ्या लोकांनी केला। खरं तर बाकी लोकांनी अशा पद्धतीचा प्रयोग करणं ठीक आहे, पण अमित गोरखे जो बीजेपीचा MLC आहे, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधान परिषदेचा सदस्य आहे, जो व्यक्ती संविधानिक पदावर आहे, ज्या व्यक्तीने संविधानिक पदाची शपथ घेतलेली आहे, शपथ घेताना कुठल्याही जातीचं, धर्माचं, वर्गाचं, लिंगाचं किंवा संविधानाला बाह्य वाटेल असं एखादं चुकीचं वर्तन करणार नाही याची शपथ घेतलेल्या यांनी अमित गोरखेंनी काल अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये लोकांना, अनुसूचित जातीच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये विरोध करणाऱ्या लोकांना स्वतःच्या पायातला बूट काढून दाखवणे आणि त्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाचा विरोध करणे वालों को जूतो मारो सालो को अशा पद्धतीच्या घोषणा एखाद्या आमदाराने देणं खरं तर ही त्याची लायकी सिद्ध करणारं कृत्य आहे। पण तरीही हा आमदार राहणार नाही। यासाठी बौद्धांनी हायकोर्टामध्ये याच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल करून याला तात्काळ आमदारकीवरून हटवण्यासाठी काम करणं काळाची गरज आहे। विधान परिषद अध्यक्ष आणि प्रथम विधान परिषद अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांना पत्र गेली पाहिजेत आणि त्याचबरोबर याचा हा व्हिडिओ न्यायालयामध्ये सुद्धा वापरून तात्काळ याची आमदारकी घालवण्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे। आणि रिपब्लिकन सेना अमित गोरखेची आमदारकी घालवण्यासाठी उद्याच्या उद्या हायकोर्टामध्ये आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांना पत्र लिहून मागणी करणार आहे। आपणही सर्व जिल्ह्यांमधून अमित गोरखेंना आमदार पदावरून राजीनामा देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करावा। अमित गोरखेंची लायकी नाहीये की तो आमदार म्हणून राहावा। जो व्यक्ती आपल्याला बूट दाखवू शकतो तो ही आमदारकीचा माज आला म्हणून त्याचा माज उतरवणे हे सुद्धा आपल्याच हातात आहे। त्याला मिळालेली आमदारकी ही आपल्याच बापाची देण आहे, त्याच्या बापाची देण नाहीच आहे। आणि तर जर तो आपल्या बापाला बूट दाखवत असेल तर त्याला